एक विचार करा, जर कायमचं जगण्याची संधी मिळाली तर आपण ती स्वीकारू का? आज आपण एका अशाच प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत, जी याच प्रश्नाभोवती फिरते. कथेचं नाव आहे कावळा आणि अमरत्वाचा शाप. ही कथा माहिती आपल्याला अमरत्वाची एक वेगळीच जराशी गडद बाजू दाखवते. आता बघा, हा प्रश्न ऐकायला जितका सोपा वाटतो ना, तितकाच तो गुंतागुंतीचा आहे. म्हणजे अनंत काळ जगणं, कल्पनाच किती भारी वाटते नाही का? पण त्याची खरी किंमत काय असू शकते याचा कधी विचार केलाय? ही कथा आपल्याला अशाच एका राजाच्या प्रवासावर घेऊन जाते, ज्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण तेही एका अगदी अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर भयानक अनुभवातून. हे तर बघा, निसर्गाचा एक साधा नियम आहे. जी गोष्ट जन्माला आली तिचा अंत निश्चित आहे. हे एक असं सत्य आहे जे आपण बदलू शकत नाही. पण काय होईल जर कोणी ह्याच मूलभूत नियमाला आव्हान द्यायचं ठरवलं तर? आपल्या कथेचा जो नायक आहे ना, तो ह्याच ध्यासाने पछाडला होता. त्याला काहीही करून मृत्यूच्या या चक्रातून सुटका हवी होती, कायमची. तर ही गोष्ट आहे एका प्रचंड पराक्रमी राजाची. पण त्याची स्वप्न काही छोटी मोठी नव्हती. म्हणजे त्याला फक्त राज्य जिंकायची नव्हती, नाही, त्याला थेट काळावर म्हणजेच मृत्यूवरच विजय मिळवायचा होता. आणि यासाठी त्याने आपलं अख्खं आयुष्य एकाच ध्येयासाठी वाहून घेतलं होतं, अमरत्वाचा शोध. कल्पना करा, राजाची प्रत्येक गोष्ट, मग ते जग जिंकणं असो, मोठमोठी युद्ध असोत किंवा कोणताही पराक्रम, या सगळ्याच्या मागे एकच छुपी इच्छा होती, त्या अमृताचा शोध घेणे, जे त्याला मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाईल. त्याचं पूर्ण आयुष्य जणू या एकाच वेडाने पछाडलेलं होतं. आणि मग अनेक वर्ष गेली. अथक प्रयत्न, देशविदेशातली भटकंती, या सगळ्यांनंतर अखेर तो क्षण आलाच. राजाला अखेर ती गुप्त जागा सापडली, जिथे त्याच्या आयुष्यभराच्या शोधाला फळ मिळणार होतं. त्या क्षणी त्याच्या मनात काय वादळ उठलं असेल नाही? आशा, उत्सुकता, सगळं एकत्र. आणि अखेर तो त्या गुहेत पोहोचला. समोर काय होतं? तोच पौराणिक अमृताचा झरा खळाळून वाहत होता. विचार करा, आयुष्यभराची इच्छा, जन्माचं स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण अगदी डोळ्यासमोर होता. त्याची छाती नक्कीच धडधडत असणार. राजानं मग एक क्षणही वाया घालवला नाही. पटकन त्या झऱ्याचं पाणी आपल्या ओंजळीत घेतलं. तो ते अमृत पिण्यासाठी ओंजळ तोंडाजवळ नेणार, फक्त नेणार, इतक्यात असं काहीतरी घडलं ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. त्या गुहेच्या शांततेत अचानक एक कर्कश आवाज घुमला. थांब, ही चूक करू नकोस. विचार करा, एक आवाज जो राजाला त्याच्या आयुष्यभराच्या स्वप्नापासून अडवत होता. त्या आवाजाने राजा अक्षरशः जागीच थिजला. राजाने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिथे एक कावळा होता. पण तो काही साधासुधा कावळा नव्हता. त्याची अवस्था इतकी वाईट होती की बघवत नव्हती. जणू काही एखादा भयंकर शापच चालत्या बोलत्या रूपात समोर उभा होता. त्या कावळ्याची अवस्था खरोखरच भीषण होती. त्याचे पंख पूर्णपणे गळून गेले होते, पंजे झडून पडले होते. तो इतका म्हातारा झाला होता की शरीरावर मांस नावालाही नव्हतं, फक्त एक हाडांचा सांगाडा उरला होता. म्हणजे बघा, कुठे अमरत्वाची ती सुंदर कल्पना आणि कुठे समोर दिसणारे हे भयानक वास्तव. जमीन अस्मानाचा फरक होता खरंच. आणि मग त्या कावळ्याने आपलं ते भयंकर रहस्य सांगितलं. तो म्हणाला, मी सुद्धा कधी काळी तुझ्यासारखाच इथे आलो होतो आणि हे अमृत प्यायलो. आता काय, आता मी मरू शकत नाही. पण खरं सांगू, मला आता मरायचंय. काय विरोधाभास आहे बघा. अमर होण्याची इच्छा आणि मरण्याची आस एकाच ठिकाणी. कावळ्याने स्वतःकडेच बोट दाखवलं, जणू काही तो राजाला अमरत्वाचा एक जिवंत, चालता बोलता पुरावाच देत होता. तो कळवळून म्हणाला, माझी अवस्था बघ, मी म्हातारा झालोय, पंख गळालेत, आता उडताही येत नाही, पाय सडलेत, पण जीव जात नाहीये. हे आहे अमरत्वाचं खरं भयानक रूप. त्याची तळमळ इतकी जास्त होती की तो अक्षरशः ओरडून कधी जगाला तर कधी देवाला मृत्यूची भीक मागत होता. म्हणजे विचार करा, ज्या मृत्यूच्या भीतीनं माणसं पळतात, त्याच मृत्यूसाठी हा कावळा अक्षरशः गयावया करत होता. आता राजासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. एका बाजूला पाय होतं तर आयुष्यभराची मेहनत, त्याचा तो शोध, त्याचं स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला एका शापित कावळ्याचा तो जिवंत आणि तितका जीवघेणा इशारा. काय निवडणार तो? आयुष्यभराचा शोध की एका कावळ्याचा इशारा? राजा तर पूर्णपणे स्तब्ध झाला. तो तिथेच खूप वेळ फक्त विचार करत उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट होतं. एका बाजूला अमरत्वाचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला त्या कावळ्याच्या रूपाने दिसणारं स्वतःचं भयानक भविष्य. हा निर्णय सोपा नव्हता. हा निर्णय त्याच्या आयुष्यालाच नाही तर त्याच्या मृत्यूलाही एक वेगळं वळण देणारा होता. आणि मग खूप वेळ विचार केल्यावर राजाने आपला निर्णय घेतला. त्याने आपल्या ओंजळीतलं अमृत
खाली फेकून दिलं. एकही शब्द न बोलता तो शांतपणे त्या गुहेतून बाहेर पडला. हो, त्याने अमरत्वालाच नाकारलं होतं. कारण त्या दिवशी राजाला एक फार मोठं सत्य कळलं होतं. ते सत्य म्हणजे जीवनाचा खरा आनंद तोपर्यंतच असतो जोपर्यंत आपलं शरीर आणि आपलं मन तो आनंद उपभोगण्याच्या स्थितीत आहे. कारण त्या क्षमतेशिवाय मिळालेलं आयुष्य ते वरदान नाही, तर एक भयंकर शिक्षा आहे. तर ही कथा आपल्याला परत एकदा त्याच प्रश्नावर आणून सोडते. अमरत्व हे खरंच एक वरदान आहे की एका भयंकर शापाचं दुसरं नाव? काय वाटतं? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.